तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलिसांनी गस्त घालत असताना एका बोलेरो वाहनातून अवैधपणे डिझेलची वाहतूक करणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी सुमारे 9,42,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता दरम्यान पोलीस उपनिरीक्षक गीते हे देवनारा ते आसलपानी रस्त्यावर गस्त घालत होते। त्यावेळी त्यांना एक संशयास्पद बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH36 AJ 1884 वाहतूक होत असताना दिसले। पोलिसांनी सदर वाहन थांबवून तपासणी केली असता वाहनात मागच्या बाजूला 10 प्लास्टिक कॅनमध्ये 470 लिटर डिझेल आढळून आले। हे डिझेल कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय वाहतूक केले जात होते। डिझेलची अंदाजित किंमत 42,300 रुपये आहे, तर बोलेरो वाहनाची अंदाजित किंमत 9 लाख रुपये आहे। एकूण 9,42,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी आरोपी चालक प्रभुदास अवथरे वय 46 वर्षे राहणार हेटी गोरेघाट मध्य प्रदेश याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरोधात गोबरवाही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक सेवाडे हे करीत आहेत। तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे।